नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट। ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता वितरणासंदर्भातली महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागाअंतर्गत शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णय आलेला असून शासन निर्णयामध्ये 3000 कोटी इतका निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। हा मंजूर झालेला निधी लवकरच वितरित केला जाणार आहे। रक्षाबंधनापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया आणि थेट शासन निर्णय आपण पाहूया। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागाअंतर्गत GR आलेला आहे आणि या GR नुसार 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। हा निधी वितरण करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे। या शासन निर्णयानुसार हा जो निधी मंजूर झालेला आहे हा रक्षाबंधनापूर्वी खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। नक्कीच ही लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। मात्र आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे जाणून घेणं गरजेचं आहे। हा शासन निर्णय जरी सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागांतर्गत असला तरी पण हा शासन निर्णय आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता 3000 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे आणि आता हा वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून। आता इथं आपल्याला माहीत आहे की आदितीताई तटकरे ज्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी या योजनेच्या वितरणासंदर्भातली ऑफिशियल माहिती दिली जाते। मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वितरणाची अपडेट जाणून घेण्यासाठी वाट पाहावी लागते। त्याचबरोबर कुणी ऑफिशियल माहिती देत नाही, ज्यावेळेस फक्त शासन निर्णय, आता तर शासन निर्णय येणं सुद्धा बंद झालेलं आहे। थेट पोर्टलवरती तारीख पडते, तारीख पडल्याच्या नंतर 1-2-4 दिवसामध्ये त्यांची प्रोसेस सुरू होते आणि त्यानंतर वितरण होतं। परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना असं नाही, त्यांना ज्यावेळेस वितरण प्रक्रिया होणार असते त्यावेळेस ऑफिशियलरित्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ट्विट करत माहिती दिली जाते की या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरित केला जाणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा नेमका काय संबंध तुम्ही म्हणत असाल, तर हा संबंध खूप जवळचा आहे। हा जो GR निर्गमित झालेला आहे, ज्या GRच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनापूर्वी अनुदान जमा केलं जाणार आहे, हा GR सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागांतर्गतच आलेला आहे आणि सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागांतर्गत या योजनेच्या वितरण प्रक्रियेसाठी निधी मंजूर झालेला आहे। आपली योजना सुद्धा सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागांतर्गतच कार्यरत आहे। याच विभागाच्या अंतर्गत या योजनेचं काम सुरू असतं। जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनापूर्वी अनुदान जमा होणार असेल तर हाच नियम आपल्या लाभार्थ्यांना सुद्धा लागू पडतो आणि या नियमानुसार आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। मात्र ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींचं अनुदान वेळेवर जमा होतं, त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांकडे मात्र पूर्णपणे कुठंतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे। प्रत्येक महिन्याला त्यांना वेळेवर हप्ता तर जमा केला जातच नाही आणि त्यातही ज्यावेळेस वितरण होतं त्यावेळेस शासन निर्णय येत नाही, थेट वितरण होतं आणि अर्ध्याच लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जातो। बऱ्याच लाभार्थ्यांची संख्या आहे ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही, ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आणि हे 2 हप्ते पेंडिंग असतानाच सप्टेंबर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे लाभार्थ्यांच्या माध्यमातून। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाची ओवाळणी जमा केली जात आहे, रक्षाबंधनापूर्वी अनुदान जमा केलं जात आहे। त्या नियमानुसार या योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी किंवा अनुदान जमा करणं तितकंच गरजेचं आहे। मग सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाणार का,
तर पहा, हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे. जरी तुम्ही सप्टेंबरचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी जमा नाही केला तरी पण हरकत नाही, मात्र जुलै आणि ऑगस्टचा हप्ता पेंडिंग असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना हा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा पेंडिंग हप्ता रक्षाबंधनापूर्वी जमा होण्यास काहीच हरकत असणार नाही. जमा व्हायलाच पाहिजे, कारण ते त्यांच्या हक्काचं अनुदान आहे. मात्र सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांकडून ज्या पद्धतीने काम केलं जातं किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून काम केलं जात आहे, त्याच पद्धतीने सामाजिक न्याय विशेष विभागातील लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा काम होणं अपेक्षित आहे. मात्र या लाभार्थ्यांना जुलैचा सुद्धा हप्ता आला नाही, ऑगस्टचा सुद्धा हप्ता आलेला नाही आणि हे दोन्ही हप्ते रक्षाबंधनापूर्वी येणं तितकंच गरजेचं आहे. मात्र शक्यता खूप कमी आहे. जर तसं झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. वितरण प्रक्रियेसंदर्भात जर अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच कळवेल. त्यासाठी चॅनलला लाईक म्हणजे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे आणि ही सूचना म्हणजे तुम्हाला सप्टेंबरचा हप्तासुद्धा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण हयातीचा दाखला सादर करावायचा होता तुम्हाला. हयातीचा दाखला आणखीनही तुम्ही सादर केलेला नसेल तर हयातीचा दाखला काढून घ्या. हयातीचा दाखला नसेल तर तुम्हाला योजनेतून थेट काढून टाकण्यात येणार आहे. योजनेचं 1-2 महिन्याचं अनुदान तुम्हाला मिळालं नाही तर थोडाफार पहा, या ठिकाणी मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की हयातीचा दाखला आपला काढलेला नसावा, हेही लक्षात घ्यायचं आहे. आणि हा दाखला लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, तो सादर करावायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढता येतो, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तो काढता येतो, परंतु तो काढणं तितकंच गरजेचं आहे. वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून, तहसील कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुमचा हयातीचा दाखला वेळेवर सादर करा. मात्र आजही बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर असं न करता हयातीचा दाखला सादर करा, जेणेकरून योजनेचा लाभ तुम्हाला विना अडथळा मिळेल.